राहुल गांधी म्हणाले, देशातील 90% लोकसंख्या असलेल्या दलित, ओबीसी आणि आदिवासी समुदायांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालेले नाही। भारतातील मोठ्या संस्था, व्यवसाय, प्रसार माध्यमे यांचे नेतृत्व करण्याचा मुद्दा येतो तेव्हा या समुदायाचा विचार होत नाही। या सर्वांचा सहभाग तपासण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे। देशातील प्रमुख उद्योगांमध्ये, माध्यमांमध्ये आणि न्यायालयात उच्च पदावर मागासवर्गातील कोणीतरी क्वचित असतो। सामाजिक आर्थिक सर्वेक्षणात या वर्गाच्या स्थितीचा अंदाज येतो। मात्र आपण भारतातील माध्यमे, आरोग्य क्षेत्र, शिक्षण यामधील उद्योगांच्या मालकीचा विचार करणे आवश्यक आहे। देशातील 90% लोकसंख्येकडे 10% कमी पैसा आहे। सामाजिक स्थितीच्या बाबतीत भारत हे अनुकूल ठिकाण बनल्यावर आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार करू। सध्या अशी परिस्थिती नाही, असेही राहुल गांधी म्हणाले। Show me the tribal name, show me the Dalit name, show me the OBC name. Out of the top 200, I think there's one OBC. They're 50% of India. So we're not treating the symptom. That's the problem, right? Now, it's not the only tool. There are other tools. But we will think of scrapping reservation when India is a fair place. And India is not a fair place. ये लोग भारत के संविधान को कभी भी उस नजर से नहीं देखते कि इस नजर से देखना चाहिए। केवल पॉलिटिकल टूल के रूप में उन्होंने संविधान का इस्तेमाल किया है और अब उनका असली चेहरा सामने आया। आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा फार पूर्वीपासून प्रयत्न आहे। मागासवर्गातील लोकांनी राहुल यांच्या धोकादायक विधानांपासून सावध राहावे। जातीनिहाय जनगणनेच्या नावाखाली ते सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहतात। अशा जनगणना करणे काँग्रेस पक्षाला भविष्यातही कधी शक्य होणार नाही। त्यामुळे यांच्या नाटकांपासून सावध राहणे आवश्यक आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।